हजारो हातांना रोजगार आणि सामाजिक सेवेचा वसा. संजयजी देशमुख यांचा 2026 नवीन वर्षात शुभेच्छांसह लोकसेवेचा नवा निर्धार. साई धनवर्षा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयजी देशमुख यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि अफाट कष्टाने समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ संस्था चालवणे हा उद्देश न ठेवता समाजातील सामान्य तरुणांना आणि महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभले असून कौशल्य विकासावर त्यांनी दिलेला भर कौतुकास्पद आहे. व्यावसायिक प्रगतीसोबतच संजयजींचा सामाजिक कार्यामध्येही मोठा सहभाग असतो. आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना मदत आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना संजयजी भावुक होऊन म्हणाले, संस्था मोठी होण्यापेक्षा माझ्या भागातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे हीच माझ्यासाठी खरी धनवर्षा आहे. जोपर्यंत शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर समाधान येत नाही तोपर्यंत आमचे कार्य थांबणार नाही. येणाऱ्या 2026 या नूतन वर्षाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की हे वर्ष महाराष्ट्राच्या प्रगतीचे आणि युवकांच्या स्वप्नपूर्तीचे ठरेल. 2026 मध्ये नवनवीन उपक्रम राबवून सामाजिक कार्याचा हा वटवृक्ष अधिक विस्तारण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे आणि साई धनवर्षाच्या माध्यमातून होत असलेल्या बदलांमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पाहूयात त्यांच्यासोबत केलेली ही खास मुलाखत. नमस्कार, शौर्य रणरागिणीच्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे. 2026 नवीन वर्ष येत आहे आणि त्याच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आपण काही दिग्गज आणि नामांकित प्रतिष्ठित अशा व्यक्तींना भेटण्यासाठी आलो आहोत. त्यातीलच एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, कणखर व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व म्हणूयात, ते म्हणजे साई धनवर्षाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष संजयजी देशमुख हे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम तर तुम्हाला 2026च्या म्हणजेच नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभकामना, शुभेच्छा. धन्यवाद. आणि सर्वप्रथम मीही आपल्या चॅनलला तसेच या आपल्या भारत भूमीतील सर्व नागरिकांना तसेच आमच्या साई धनवर्षा फाउंडेशन तर्फे आणि आमच्या धाम फास्टनर परिवारातर्फे या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या आशा, आकांक्षा आणि तसेच आपले काही स्वप्न असतील तर ते पूर्ण हो, तसेच आपल्या या नवीन वर्षामध्ये प्रगती होऊन आपणास उदंड आयुष्य मिळो या मी सदिच्छा माझ्या गुरुवर्य साईबाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो. नक्कीच सर, साईबाबा तुम्हाला उदंड आयुष्य देणार आहे आणि तुमच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करणार आहेत. त्याचाच एक महत्त्वाचा भाग मला तुम्हाला विचारायचा वाटतोय की धाम फास्टरमध्ये देखील तुमचा एक महत्त्वाचा रोल आहे. तुम्ही तिथे एक महत्त्वाची भूमिका पार पाडत आहात आणि त्याच माध्यमातून तुम्ही इतर काही लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने मदतीसाठी पुढे येत असतात. त्याचसोबत एक सामाजिक वारसा देखील तुम्ही जपलेला आहे, ते म्हणजे साई धनवर्षा फाउंडेशन, जे की सरांचं स्वतःचं आहे आणि त्या माध्यमातून सर खूप लोकांच्या समस्या सोडवत असतात, खूप लोकांच्या मदतीसाठी धावून जात असतात. तिथे देखील तुमचा कसा रोल आहे हे थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं होतं. खरं तर मी साईंची खूप सेवा करत असतो आणि मग आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलंय कि अपने आंसू तो सभी पीते हैं, औरों के आंसू तो पीता जा, अपने खातिर तो सभी जीते हैं, तो औरों के वास्ते तो जीता जा. म्हणून मी कंपनीच्या अनुषंगाने सर्वात महत्वाचं माझा उद्देश आहे की आजच्या ज्या तरुणांना काम मिळालं पाहिजे. काम मिळालं तर त्यांची प्रगती होते, त्यांचं भविष्य त्यांच्या कामावर असतं आणि जर त्यांना ते मार्गदर्शन किंवा काम मिळालं नाही तर आपली तरुण पिढी अधोगतीला जायला वेळ लागत नाही. आपण
असतोच की आज समाजामध्ये तरुणांची खूप दुर्दशा झालेली आहे, त्यांना चांगलं मार्गदर्शन नाहीये. तर या अनुषंगाने मला असं वाटतं की सर्वप्रथम त्याच्या घरात चूल पेटली पाहिजे. आणि मी गेली 21 वर्षापासून या अंबड MIDC मध्ये जेही तरुण असतील बेरोजगार, ते कुठल्याही जाती धर्माचे असो, कुठलेही, या अशा सर्व तरुणांना मी काम देण्याचं काम करत असतो. माझ्याकडनं ती एक सेवा होते आणि आतापर्यंत शेकडो मुलं परमनंट झाली. त्यांच्या जीवावर ते एक त्यांचं भविष्य चांगलं ते जगत आहे. आणि हाच माझा उद्देश पुढे असेल की तमाम या नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावातील खेड्यातील तरुणांना काम पाहिजे असेल त्यांनी नक्की मला संपर्क साधावा. मी माझा नंबर आपल्या चॅनल तर्फे आपल्याला मिळेलच. आणि ते हे सर्व काम मी विनामूल्य करत असतो. कारण सगळ्यात महत्वाचं की कुणाच्याही घरात चूल पेटली पाहिजे. हे जर काम होत असेल तर मला त्यात खूप आनंद आहे. अर्थात सर, खूप छान असं सामाजिक कार्य तुमचं सुरू आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही घराघरातील लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्याचसोबत तुमच्या साई धनवर्षाच्या संस्थेच्या माध्यमातून देखील तुम्ही सामाजिक कार्य सुरू ठेवलेलं आहे. ही जी दीपज्योत आहे तुमच्या रोजगार संधी पुरवण्याची असो किंवा सामाजिक कार्याची असो, ही अशीच तेवत राहो आणि आपल्या अगदी तळागाळात असणाऱ्या लोकांपर्यंत तुम्ही उदात्त हेतूने पोहोचत आहात, यासाठी देखील आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतोय. सरांचा नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याचसोबत मी हे सांगू इच्छिते, म्हणजे मला आनंद वाटतोय, गौरव वाटतोय सांगताना, की सरांना या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत खूप सगळ्या सामाजिक संस्थांनी नावाजलेलं आहे. त्यांना वेगवेगळ्या पदव्या बहाल केलेल्या आहेत. कदाचित हे त्यांचं फलश्रुत आहे की ह्या सगळ्या टप्प्यांमधून, ह्या सगळ्या गोष्टींमधून, या सगळ्या प्रेरणेतून ते पुढे सरसावत आपल्या यशाचा पुढचा टप्पा पार पाडत नवनवीन गोष्टींचा विकास साधत आहेत, नवनवीन गोष्टींमध्ये कार्यरत आहेत. सर, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि सामाजिक कार्यामध्ये देखील तितकाच सहभाग असणं, हे दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होत नाही. तुम्ही तो साध्य करताय. तुमच्या या पुढच्या यशासाठी, तुमच्या उदात्त हेतूने, छान अशा हेतूने सुरू असलेल्या या कामासाठी शौर्य रणरागिणीच्या वतीने मी तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा देते, शुभकामना देते. 2026च्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा आहेत. तुमचं हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं नांदो. खूप छान जावं तुम्हाला या विषयाने. असंच समाजकार्य तुमच्या हातून घडत राहो ही मी परमेश्वर चरणी नवीन वर्षात शुभकामना व्यक्त करते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आपणासही सर्वांना खूप खूप शुभेच्छा.